अभिवाचन सादर करणार आहे. आमच्या अभिभाषणाच्या कथेचे नाव दोस्तीच्या मस्त वाटेनं. या कथेचे लेखक श्री पुरुषोत्तम ठाकरस हे आहे. तुम्ही कधी घोड्यावर बसलाय का? नाही? बरं, घोडा पाहिला तरी आहे का? आहे ना? कसा मस्त रुबाबदार दिसतो. जितका रुबाबदार तितकाच इमानदार. पुन्हा कुत्र्यासारखं भुंकत बसणार नाही. आपणाला काय करायचंय ते एक शब्द न बोलता गुपचूप करून मोकळा. न बोलून शहाणा. धन्यावरील प्रेमात तर कुत्र्यालाही आमचाकार नाही. तर असा हा माणसाचा इमानदार आणि जिवलग साथीदार आपल्याकडे आता तो फारसा दिसत नाही. सायकली, स्कूटरी आणि मोटारी आल्या ना, तेव्हापासून माणसाला घोड्याची गरज उरली नाही. पण या जगात अजूनही असे काही प्रदेश आहेत की तिथे मोटारी बिटारींचं काम नाही. तिथे घोडाच पाहिजे. मध्य प्रदेश, हिमालय पर्वत अशा डोंगराळ प्रदेशात अजूनही घोड्यावर बसून प्रवास करणारे बहादर आहेत. असाच एक बहादर हिमालयाच्या पायथ्याशी राहायचा. त्याचं नाव तेज बहादर. हा बहादर केवढा माहित आहे का? 12 वर्षाचा. पण हाडापेरांचा मजबूत की कर्णाबाळ पुरुष वाटायचा. घोड्यावर बसण्यात एकदम पटाई. 3 वर्षांचा असतानाच तो वडिलांच्या घोड्यावर चढून बसू लागला. असं करता करता तेज बहादर घोडे बहादर बनला. घोड्यावर फिरण्यात, लांब लांबच्या सफरी करण्यात तरबेज झाला. आजूबाजूची कित्येक डोंगरी गावं त्याला पाठ झाली. म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक मस्त घोडा आणून दिला. त्याचं नाव देवयान. देवयान म्हणजे कळलं ना, देवाचे यान म्हणजेच देवाचं विमान. देवयानावर तेज बहादरचं विलक्षण प्रेम होतं. तितकंच विलक्षण प्रेम देवयानचंही आपल्या छोट्या मालकावर होतं. दोघांनाही एकमेकांशिवाय एक वेळही राहत नसे. त्यामुळे तेज बहादरला चाबूकही लागत नसे. तो घोड्याशी चक्क बोलायचा. चालता चालता अगदी हळू आवाजात एवढंच म्हणायचा, हे बाय, जरा आस्ते चलो. की देवयान पळणं सोडून चालत निघायचा. देवयान, आज जल्दी जायचंय आणि जल्दी परत यायचंय हं. एवढं म्हटलं की बस, देवयान त्यातला जल्दी शब्द बरोबर ओळखायचा आणि पळत सुटायचा. जणू तो त्या जल्दी शब्दालाच पकडण्यासाठी धावतोय असं वाटायचं. तो असा बाणासारखा सुटलेला असतानाच मध्येच तेज बहादरनं एवढं म्हणायचं, थांब. की देवयान जिथल्या तिथे उभा, खांब बनल्यासारखा. वाटेत तेज बहादरनं जर बारीक शिर घातली तर देवयान निघाला नदीच्या शोधात. कशाला? कळलं का? आपल्या धन्याला तहान लागली म्हणून. पण असा हा जाणी दोस्त एक दिवस कुठे गायबच झाला. काय झाले? एक दिवस देवयानच्या पाठीवर बसून तेज बहादर आपल्या मामाच्या गावी गेला होता. तिकडून परत येत असताना वाटेत त्याला तहान लागली. म्हणून त्याने देवयानला शिर घालून नदीकडे चालण्याची खूण केली. पण जवळपास नदी नव्हती. म्हणून देवयानने एक विहीर शोधून काढली. तिच्या नजीक येऊन तो उभा राहिला. विहीर खूप खोल होती. तिचं पाणी वर काढायला कसलंही साधन नव्हतं. त्यामुळं तेज बहादरला पाणी पिण्यासाठी खूप खोल उतरून जावं लागलं. उंचळीत पाणी घेऊन तो पोट भर प्यायला. पण त्याच वेळी वरून देवयान खिंकाळला. तो खिंकाळतोय म्हणजे त्याला की तहान लागली की काय असं तेज बहादरला वाटलं. म्हणून त्यानं काय केलं, डोक्याचा पटका काढला. तो पाण्यात चांगला विझवला आणि त्याचा ओला थपथपीत पिळा घेऊन तो वर आला. त्या पिढ्यातलं थपथपणारी पाणी पिळून तो ते देवयाच्या तोंडात ओतणार होतं. त्यातून खूप नाही तरी थोडं तरी पाणी त्याला मिळेल. त्यानं त्याची तहान तात्पुरती तरी भागेल असं म्हणून तो विहिरी बाहेर आला. पण तिथे पाहतो तर काय, देवयान आहे कुठे? तो कुठेच दिसत नव्हता. त्यानं आजूबाजूला वर खाली झाडाझुडपात सर्वत्र फिरून पाहिलं. समोरच्या टेकडावर पाहिलं, पण देवयान कुठेच दिसला नाही. हे काय गडबंगार झालं? देवयान एकाकी असा लुप्त कुठे झाला? एवढा पांढरा शुभ्र उंच नीच घोडा, कुठूनही नजरेत पडणारा, तो नजरेआड झालाच कसा? मालकाला सोडून हा गेलाच कसा? शेवटी त्याला शंका आली. आपल्या देवयानला कोणी पळून तर नेलं नाही आणि म्हणून तो किंकाळला होता का? मला कुणीतरी पळवतोय, जबरीनं घेऊन चाललाय हो, धावा असं सांगण्यासाठी तो किंकाळला असेल का? मधून तो देवयान करून हाका मारितच होता. पण त्या हाका आसमंतात घुमत आणि ओ देणारा कोणीही नाही म्हणून परत येत.
त्यामुळे तो अधिकच निराश होईल. पण त्याच्या आका फुकट गेल्या नाहीत. त्यांना ओ देणारा कोणी तरी भेटला. समोरच्या डोंगर माथ्यावर खूप गुरं चरत होती. त्यांचा एक गुरखे आपल्या घोड्यावर बसून खाली आला. घोडा तेज बहादरापाशी उभा करून त्याला विचारलं, तो घोडा तुझा होता का? हो. तेज बहादराला तो गुरखे अगदी देवदूतासारखा वाटला. त्याला विचारलं, तू कुठे पाहिलास? तो घोडा कसल्या रंगाचा होता? पांढरा शुभ्र. मग बरोबर. काय बरोबर? एका माणसाने तुझा घोडा उठवला. तू विहिरीत उतरला होतास ना तेव्हा. या मागच्या झाडीतून तो माणूस आला. चांगला तगडा होता. तो जबरीने त्या घोड्यावर बसला आणि त्याला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? कुठल्या रस्त्याने गेला? त्या रस्त्यानं. असं म्हणून त्याने एक वाट दाखवली. ती उत्तरेकडे जाणारी डोंगरवाट होती. माझा देवयान 1 वर्षाचा बच्चा असल्यापासून तो आमच्याकडे आहे. बाबांनी तो मला घेऊन दिला तेव्हा मी 5 वर्षांचा होतो. पण तेव्हापासून आजपर्यंत मी एकदाही चाबूक घेतलेला नाही. तो फक्त माझ्या शब्दावर चालणारा घोडा आहे. मग बरोबर आहे, गुराखी म्हणाला. त्याला चाकाची सवयच नाही ना, म्हणून त्या परकी माणसाच्या जोडपणामुळे तो घाबरला असेल. मुक जनावर काय करणार बिचारा. चल आपण त्याला शोधून काढू. हे बघ, माझा घोडा वाऱ्यासारखा पळतो. आपण त्याला गाठून काढू. ते ऐकून तेज बहादरला एक जोर चढला. तो झटकन सोडून गुराख्याच्या मागे बसला. लांबवर एक नदी दिसत होती. तिच्या अलीकडं एक पांढरा कापडा वाळत घातलेला दिसू लागला. पण थोड्याच वेळात तो कपडा पुढे पुढे सरकतोय असं वाटू लागलं. आणखी थोडा उतार पार केल्यावर तेज बहादरची खात्री झाली. तो एकदम ओरडलाच, अरे यार, आपल्या देव्यान आहे तो. नदीकडे चाललाय. पाणी पाहिलास ना? आता गुराख्याची खात्री झाली. तो घोडाच आहे. त्यानं विचारलं, पण तो घोडेचोर कुठे आहे? त्या चोरानं याला सोडून कसं दिलं? ते घोडे चोराला ठाव. ते इथून कसं कळणार?